नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत जे बौद्ध इतिहासात जितके गूढ आहेत तितकेच रंजकही. आजचा आपला हा आढावा महामोग्गल्लान यांच्या संपूर्ण कथेवर आधारित आहे. त्यांचं अफाट अलौकिक सामर्थ्य, कर्माचा अटळ सिद्धांत आणि खऱ्या मुक्तीचा मार्ग. चला तर मग थेट मुख्य विषयालाच हात घालूया. एक विचार करा, जे बुद्धांचे सर्वात शक्तिशाली शिष्य मानले जात होते त्यांचा शेवट इतका भयंकर आणि दुःखद कसा काय होऊ शकतो? हा त्यांच्या आयुष्यातला एक असा विरोधाभास आहे ना, जो कुणालाही चक्रावून टाकेल. एक असा माणूस ज्याच्याकडे अथांग शक्ती होती, पण मृत्यू मात्र अत्यंत क्रूर. आणि आज आपण याच रहस्यमय प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आता यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा स्पष्ट विरोधाभास. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांच्याकडे स्वर्गीय महाल हलवण्याची आणि वेगवेगळ्या विश्वांमध्ये एका क्षणात प्रवास करण्याची अलौकिक शक्ती होती, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मृत्यू एका अत्यंत क्रूर हत्येच्या रूपात झाला. यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे कर्माच्या वैश्विक नियमांसमोर सर्वात महान आध्यात्मिक शक्तींच्याही काही मर्यादा असतात. हे कसं, तेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. पण त्यांच्या या दुःखद शेवटाकडे जाण्याआधी आपण थोडं भूतकाळात डोकावून पाहूया, जिथून त्यांच्या या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. सत्याचा शोध आणि त्यांची अनोखी मैत्री. महामोग्गल्लान यांचं मूळ नाव होतं कोलित. त्यांचा जन्म एका अत्यंत श्रीमंत, उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला होता. म्हणजे आयुष्यात सर्व सुखसोयी त्यांच्या पायाशी होत्या. पण तरीही एका मोठ्या उत्सवादरम्यान त्यांना अस्तित्वाबद्दल एक अत्यंत सखोल जाणीव झाली. त्यांचा जिवलग मित्र उपतिस्स याच्यासोबत त्यांनी हे अनुभवलं की आपली संपत्ती किंवा समाजातला दर्जा कितीही मोठा असो, शेवटी प्रत्येक गोष्ट ही विनाशाकडे आणि मृत्यूकडे जाणारीच आहे. ही एक अशी अस्तित्वाची जाणीव होती जिने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. आणि इथूनच सुरू झाला त्यांचा सत्याचा एक अत्यंत खडतर शोध. म्हणजे बघा, त्या उत्सवात आलेल्या वैराग्यानंतर ते दोघेही संजय नावाच्या गुरूंकडे गेले. पण तिथे त्यांना फक्त संशयवाद शिकायला मिळाला, जे त्यांच्यासाठी अजिबात पुरेसं नव्हतं. त्यांना खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग हवा होता. शेवटी अस्सजी या भिक्खूचे काही शब्द त्यांच्या कानावर पडले. त्यातून त्यांना खऱ्या कारणांचा उलगडा झाला आणि मग ते बुद्धांना शरण गेले. हा संपूर्ण प्रवास त्यांच्या अखंड शोधाची साक्ष देतो. आणि मग ती ऐतिहासिक वेळ आली जेव्हा त्यांची प्रत्यक्ष बुद्धांशी भेट झाली. कोलित आता मोग्गल्लान झाले होते आणि उपतिस्सा सारीपुत्त. इथूनच त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा खरा प्रवास सुरू झाला. आता इथे एक अत्यंत मजेशीर गोष्ट आहे बरं का. जो माणूस पुढे जाऊन अफाट मानसिक शक्तींचा स्वामी बनणार होता, त्याला सुरुवातीला ध्यान करताना चक्क झोपेशी संघर्ष करावा लागला होता. हो, अगदी खरंय. आणि त्यावर बुद्धांनी त्यांना अत्यंत व्यावहारिक सल्ले दिले, जसं की बसण्याची स्थिती बदलणे, चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारणे, प्रकाशाकडे पाहणे किंवा चालत ध्यान करणे. म्हणजे बघा, महान साधकांनाही सुरुवातीला अत्यंत मानवी आणि साध्या अडचणींचा सामना करावा लागतोच. आणि हे अत्यंत उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की या दोन जिवलग मित्रांनी सुरुवातीच्या बौद्ध धर्मात कसा एक परिपूर्ण समतोल साधला होता. सारीपुत्त हे प्रज्ञा, विश्लेषण आणि बौद्धिक अचूकतेसाठी ओळखले जायचे, तर दुसरीकडे मोग्गल्लान हे एकाग्रता, ध्यानाची अथांग खोली आणि मानसिक शक्तीमध्ये अग्रेसर होते. हीच परस्परपूरक मैत्री पुढे बौद्ध मार्गाचा एक भक्कम पाया बनली. बरं, आता आपण मोग्गल्लान यांच्या त्या अफाट अलौकिक शक्तींवर आणि त्यांच्या वेगवेगळ्या विश्वांच्या प्रवासावर थोडी चर्चा करूया. तुम्हाला सांगतो, बुद्धांकडून दीक्षा घेतल्यानंतर अवघ्या 7 दिवसांतच मोग्गल्लान यांनी अर्हतपद प्राप्त केलं. पाली साहित्यात त्यांच्या या विकसित शक्तींना इद्दी असं म्हटलं गेलंय. पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. या शक्ती म्हणजे कोणतीही हातचलाकी किंवा जादूगिरी नव्हती, किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले प्रयोगही नव्हते. तर प्रगत एकाग्रता आणि मनावर मिळवलेलं संपूर्ण नियंत्रण यातून प्राप्त झालेली ती एक नैसर्गिक क्षमता होती. आणि याच ध्यानाच्या अफाट क्षमतेच्या साहाय्याने मोग्गल्लान यांनी वेगवेगळ्या लोकांचा प्रवास केला. म्हणजे स्वर्गात जाऊन त्यांनी भूतकाळातील दातृत्वाचे गोड फळ अनुभवणाऱ्या देवतांना पाहिलं. प्रेत लोकात जाऊन त्यांनी भुकेने आणि तृष्णेने व्याकुळ असलेल्या जीवांना पाहिलं. आणि नरकात भूतकाळातील द्वेष आणि हिंसेमुळे भयंकर यातना भोगणाऱ्या जीवांनाही त्यांनी पाहिलं. त्यांच्या या असाधारण प्रवासाने सुरुवातीच्या बौद्ध समुदायासमोर नैतिकतेचं आणि कर्माचं अदृश्य स्वरूप अगदी लख्खपणे उभं केलं. याच प्रवासात त्यांनी मार म्हणजेच भ्रमाचं मूर्तिमंत रूप याचा अत्यंत धैर्याने सामना केला.
त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जेव्हा तुमचं मन कोणत्याही भ्रमाला किंवा आसक्तीला कवटाळून बसत नाही तेव्हा मार आपला सर्व प्रभाव गमावून बसतो. म्हणजेच खरी शक्ती ही बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्यात नाहीये, तर स्वतःच्या मानसिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होण्यात आहे. आणि याच सर्व अलौकिक गोष्टी आपल्याला एका अत्यंत सखोल तत्वज्ञानाकडे घेऊन जातात, ते म्हणजे कर्माचा अटळ सिद्धांत. उदाहरणार्थ आपण प्रेत म्हणजेच भुकेल्या भूतांचं सत्य समजून घेऊया. मानवी जीवनात अतोनात लोभ बाळगणे, सत्तेचा गैरवापर करणे किंवा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा गैरफायदा घेणे या कृतींमुळे जीवांची ही अवस्था होते, असं मोगललँड यांनी सांगितलं. हे केवळ एखादं भयंकर चित्र नाहीये बरं का, तर नियंत्रणाबाहेर गेलेली आसक्ती दीर्घकाळात मानवी चेतनेचं कसं नुकसान करते याची ही एक अत्यंत सखोल मानसिक मांडणी आहे. इतकंच नाही तर मोगललान यांनी हेही शोधून काढलं की स्वर्गीय जीवनसुद्धा कायमस्वरूपी नाहीये. तिथल्या देवताही पुनर्जन्माच्या चक्रात कुठेतरी अडकलेल्याच आहेत. म्हणजे बघा, अफाट सुख आणि सर्व सोयीसुविधा मिळणं याचा अर्थ अंतिम मुक्ती मिळणं असा होत नाही, हेच यातून स्पष्ट होतं. तर मग आता आपण पुन्हा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे वळूया, शक्तीच्या मर्यादा आणि त्यांचा तो दुःखद मृत्यू. हे सत्य खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे. जे मोगललान वेगवेगळ्या विश्वांमध्ये एका सेकंदात प्रवास करू शकत होते, त्यांच्या भौतिक शरीराचा अत्यंत निर्घृणपणे शेवट करण्यात आला. बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या काही वैऱ्यांनी ब्लॅक रॉक पर्वतावर त्यांची क्रूर हत्या केली. पण मग असा प्रश्न पडतो की असं का घडलं? इतका शक्तिशाली माणूस स्वतःला वाचवू शकला नाही का? तर याचं कारण दडलेलं होतं त्यांच्या मागील जन्मातील कर्मामध्ये. एका पूर्वजन्मात त्यांनी स्वतःच्याच पालकांवर अत्यंत क्रूर हिंसा केली होती, जे बौद्ध धर्मात एक अत्यंत गंभीर पाप मानलं जातं. म्हणजे बघा, ज्ञानप्राप्तीमुळे माणसाचं मानसिक दुःख नक्कीच समूळ नष्ट होतं, पण भूतकाळात जाणीवपूर्वक केलेल्या कृतींचे शारीरिक परिणाम लगेच पुसले जात नाहीत. बौद्ध कर्माचा हा अतिशय गुंतागुंतीचा पण महत्त्वाचा दृष्टिकोन इथे समोर येतो. थोडक्यात सांगायचं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणतीही जादू किंवा अलौकिक शक्ती ही जाणीवपूर्वक केलेल्या कृतींचे परिणाम कधीच पुसून टाकू शकत नाही. हे बौद्ध तत्वज्ञानाचं मूलभूत सार आहे. अगदी महान अर्हतालाही कर्माच्या या अटळ नियमाला सामोरं जावंच लागतं, यातून कुणाचीही सुटका नाही. मग अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने मुक्ती कशाला म्हणायचं? खरी मुक्ती म्हणजे शरीराला कधीही इजा न पोचणं नव्हे, किंवा बाह्य घटनांवर जादूगरसारखं नियंत्रण ठेवणं म्हणजेही मुक्ती नव्हे, तर तृष्णा, राग आणि भीती यातून पूर्णपणे मानसिक स्वातंत्र्य मिळवणं, हीच ती खरी मुक्ती. मोगलान यांनी कोणत्याही द्वेषाशिवाय आणि अत्यंत शांतपणे आपल्या क्रूर मृत्यूचा स्वीकार केला, आणि मला वाटतं हीच त्यांची सर्वात मोठी आणि खरी ताकद होती. आजचं हे विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर थांबवत आहोत. जर अंतिम आणि अलौकिक शक्तीसुद्धा माणसाचं शारीरिक दुःख रोखू शकत नसेल, तर मग स्वातंत्र्याचा किंवा मुक्तीचा खरा अर्थ काय? मोगललान यांनी आपल्याला दिलेला हा सर्वात मोठा धडा आहे. खरी महानता या जगावर वर्चस्व गाजवण्यात अजिबात नाहीये, तर आपल्या मनाला या जगाच्या आसक्तीतून पूर्णपणे मुक्त करण्यात आहे. यावर नक्की विचार करा. आजचा हा माहितीपूर्ण आढावा आपण इथेच थांबवतोय. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.